Hello, good evening all of you. आज श्रीरामपूर पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने आदरणीय मनीषा गावटे मॅडम या आपणास क्षेत्रफळ त्यामध्ये चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्या संदर्भाने परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे विविध प्रकारचे प्रश्न याविषयीचं सखोल मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास करणार आहेत. तर आदरणीय मनीषा गावटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून पंचायत समिती श्रीरामपूर याद्वारे घेण्यात येणाऱ्या मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत आपण गणित विषयांचा क्षेत्रफळ व परिमिती या विषयावरील उदाहरणांचा सराव करत आहोत. तर आजच्या तासिकेला आपण प्रारंभ करूया. चला पहिले उदाहरणाकडे जाऊयात आपण. उदाहरण वाचते मी. एका चौरसाची बाजू 70 सेंटीमीटर आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती येईल? या उदाहरणासाठी आपल्याला प्रथम आकृती काढावी लागणार आहे. तर चौरस की ज्याची बाजू 70 सेंटीमीटर आहे, एक चौरसाची आकृती काढते मी. या चौरसाची प्रत्येक बाजू 70 सेंटीमीटर आहे. याला आतील बाजूने स्पर्श करणारे एक वर्तुळ आपल्याला काढायचे आहे आणि रेखांकित भाग म्हणजे चौकोन आणि वर्तुळ यांच्यामधील हा जो भाग आहे या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आकृतीचं निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल चौरसाच्या सर्व बाजू 70 सेंटीमीटर आहेत आणि आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाच्या क्षेत्रफळातून ज्या वेळेला आपण आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळणार आहे. त्यासाठी आधी चौरसाचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूचा वर्ग. आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे 70 सेंटीमीटर. 70 कंसाचा वर्ग, 70 चा वर्ग, 7 चा वर्ग 49 आणि वर्ग 2 शून्य त्यावर 70 गुणिले 70 2 शून्य 49 वर दिल्यानंतर 4900 चौरस सेंटीमीटर हे आपल्याला चौरसाचं पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ मिळालं 4900 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आय म्हणजे असते वर्तुळाची त्रिज्या. आता दिलेल्या वर्तुळाचा विचार करता आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी जर मी या चौरसामध्ये वर्तुळ केंद्रातून जाणारा वर्तुळाचा व्यास काढला तर आपल्याला आपल्या चौकोनाच्या बाजूला समांतर अशी बाजू मिळणार आहे आणि त्या वर्तुळाच्या व्यासाची लांबी सुद्धा आपल्याला 70 सेंटीमीटरच मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला वर्तुळाचा व्यास मिळणार आहे 70 सेंटीमीटर आणि म्हणून वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढता येईल. त्रिज्या ही वर्तुळाच्या निमपट त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते म्हणजेच 70 च्या निम्मे 35 सेंटीमीटर ही मिळाली आपल्याला वर्तुळाची त्रिज्या. क्षेत्रफळाच्या सूत्रात त्रिज्येची किंमत टाकून पाय आपण 22/7 घेऊयात गुणिले r चा वर्ग म्हणजेच
35 गुणिले 35. उत्तर काढण्यासाठी 7 ने भाग जातोय. 7 5 35. आपल्याला गुणाकार करायचा आहे. 22 गुणिले 5 गुणिले 35. 5 दुने 10. 5 दुने 10 आणि 11 गुणिले पुन्हा 35. शून्याशी शून्य, एकक स्थानी शून्य असा आपण तसाच पुढे घेतो. 35 एक, आता 35 नी 11 असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट भाग देता येणार आहे. 35 एक 35, चाले 3, 35 एक 35 आणि 3, 35 आणि 3 38. म्हणजे आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं 3850 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काढायचे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाच्या क्षेत्रफळातून आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करायचे आहे. म्हणजेच आपल्याला या 4900 मधून 4900 वजा 3850 वजाबाकीचं जे उत्तर आहे ते आपल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ असणार आहे. शून्यातून शून्य गेले असा बघा. अशी वजाबाकी करता येत नसेल बाजूला तुम्ही ही वजाबाकी करून घेऊ शकता. 3850 शून्याशी शून्य, 10तून 5 गेले 5, 7 आला 1, 9तून 9 गेले 0, 4तून 3 गेले 1050. 1050 चौरस सेंटीमीटर. पर्यायांचं निरीक्षण केलं असता पर्याय क्रमांक 3 हे आपल्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. आले लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. पुढचं उदाहरण, एका चौरसाकृती शेताची बाजू 200 मीटर आहे, तर 6.15 रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा. आता इथे शेतात सपाट करण्याचा खर्च काढायचा आहे. शेत जे आहे ते चौरसाकृती आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच आधी शेताचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागणार आहे आणि मग त्या क्षेत्रफळाला प्रति चौरस मीटर, एका चौरस मीटर साठी खर्च आहे 6.15 रुपये. म्हणजे एकूण क्षेत्र जे आपल्याला मिळणार आहे त्या एकूण क्षेत्राला आपण 6.15 ने गुणल्यास जे काही उत्तर येईल तो असेल आपल्या त्या शेतात सपाट करण्याचा खर्च. आधी आपल्याला शेताचे क्षेत्रफळ, शेताचे क्षेत्रफळ, शेत हे चौरसाकृती आहे हे आपल्याला दिलेलं असल्यामुळे शेताची जी बाजू आहे तिचा वर्ग म्हणजे आपल्या शेताचं क्षेत्रफळ असेल बाजू वर्ग. आपल्याला बाजू आहे 200 मीटर म्हणून 200 कंसाचा वर्ग किंवा 200 चा वर्ग. इथे पुन्हा 200 गुणिले 200 म्हणजेच 2चा वर्ग 4 आणि 200 आपण 2 वरचे 2 शून्य 2 आलेले 2 आणि 2 4 शून्य आपल्याला 4 वर द्यावे लागणार आहे. म्हणजेच 40,000 चौरस मीटर हे आपल्याला शेताचं क्षेत्रफळ मिळालं. 40,000 चौरस मीटर हे आहे शेताचं क्षेत्रफळ. आता आपल्याला प्रति मीटर 6.15 रुपये खर्च दिलेला आहे. म्हणून एकूण खर्च काढण्यासाठी एकूण खर्च बरोबर
एकूण शेताचं क्षेत्रफळ 40,000 गुणिले प्रति चौरस मीटर साठी लागणारा खर्च 6.15 रुपये. आता पॉइंट आपल्याला काढायचा आहे, म्हणजे आपल्याला 100 ने 6.15 ला गुणावं लागणार आहे. 40,000 वरचे 2 शून्य आपण हे आपला पॉइंट काढून टाकण्यासाठी वापरणार आहे. म्हणजेच 400 पुढचे 2 शून्य गेल्यानंतर 400 गुणिले 615 हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला जे उत्तर येईल ते आपल्या या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. पुन्हा एकक स्थानचे 2 शून्य आहे तसे लिहिणार आपण आणि गुणाकार करताना फक्त 4 ने गुणावं लागेल. 4 पंचे 20, 4 2, 4 1 4 आणि 2 6 आणि 6 चोक 24 म्हणजेच 2,46,000 रुपये एवढा या शेताला सपाट करण्यासाठीचा खर्च आहे. आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 आपण पाहिल्यास 2,46,000 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. तुम्हाला काय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तो काढून घेत चला. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. एका आयताच्या बाजू 9:4 प्रमाणात आहे. आयताचे क्षेत्रफळ 1296 सेंटीमीटर वर्ग असेल तर लांबीपेक्षा रुंदी टिंबटिंबने कमी असेल. आता इथे आयताच्या बाजूंचं प्रमाण दिलेलं आहे. एक लक्षात घ्यायचं, ज्या वेळेला प्रमाण दिलेलं असतं त्यावेळेला इथं आयताच्या बाजूंचं प्रमाण आहे 9:4. म्हणजेच आयताच्या बाजू या लांबी ही 9च्या पटीत असेल तर रुंदी ही 4च्या पटीत असेल. 9 आणि 4 या लांबी आणि रुंदी असणार नाही, तर त्या लांबी आणि रुंदींची जी किंमत आहे ती 9 आणि 4च्या पटीत असेल. मग याची समान पट जर आपण x मांडली तर आपल्याला लांबी मिळते 9x. म्हणजेच 9 ला x या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला लांबीची किंमत घेता येते 9x आणि रुंदी घेता येते आपल्याला 4x. आता पुढील उदाहरण. आयताचं क्षेत्रफळ दिलंय बघा आपल्याला. आयताचे क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच 9x गुणिले 4x आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे 1296. 1296. आता हे सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळेल. त्यावरून आपल्याला लांबी आणि रुंदी काढायची आहे आणि मग त्या लांबी आणि रुंदी मधील फरक, लांबीपेक्षा रुंदी कितीने कमी आहे म्हणजेच या दोन्हींमधील फरक आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी 1296 बरोबर या दोन्हींचा गुणाकार येणार आहे 9 चौक 36 x चा वर्ग. x गुणिले x म्हणजेच x चा वर्ग. आता x चा वर्ग काढायचा आहे 1296 भागिले 36 बरोबर x चा वर्ग. भाग कशाने जातोय ते बघायचंय. आता वरच्या संख्या पहा, 12 1 12 आणि 96 लाही 12 ने भाग जातो आणि 36 लाही 12 ने भाग जातो. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाग दिल्यास आपली आकडेमोड कमी होते. 12 ने डायरेक्ट भाग देऊया आपण. 12 त्रिक 36, छेदस्थानी 3 चा भाग जाईल. इथे 12 1 12, 9 ला भाग जात नाही म्हणून हा 0 आणि 12 8 96 म्हणजेच 108 भागिले 3. याला पुन्हा भाग जाणार आहे पण आपण खाली लिहून घेऊया 108 भागिले 3
8 आणि 1 9, 3च्या कसोटीनुसार या अंकांची बेरीज 9 येते, म्हणजे या 108 या संख्येला आपल्या 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9, 1 उरला तो इथे लिहिल्यास 18, 3 सक 18, म्हणजेच x वर्ग मिळाला आपल्याला 36. x वर्गाची किंमत मिळते 36, म्हणजेच आपला x 36 चा वर्गमूळ आहे 6. म्हणजेच आपल्याला x ची किंमत 6 मिळाली. x ची किंमत 6 मिळाली, याचा उपयोग कशासाठी करणार आहे आपण आता? लांबी आणि रुंदी, कारण या x च्या पटीत आपली लांबी आणि रुंदी आहे. म्हणजेच लांबी काढण्यासाठी 9x म्हणजेच 9 गुणिले x, लांबी बरोबर 9 गुणिले x म्हणजेच 9 गुणिले 6, 9 सक 54 सेंटीमीटर ही आपल्या आयताची लांबी. आणि त्याचप्रमाणे रुंदी 4x, 4 गुणिले x म्हणजे 6 म्हणजेच 24 सेंटीमीटर. आता लांबी आणि रुंदी आपण काढली, परंतु आपल्याला प्रश्नामध्ये लांबीपेक्षा रुंदी कितीने कमी आहे असं विचारलेलं आहे. मग लांबी आणि रुंदी यातला फरक, लांबी आणि रुंदी यातला फरक म्हणजेच 54 वजा 24, वजाबाकी केली 4, 4 वजा 4 0, 5 तून 2 गेले 3, म्हणजेच रुंदी ही कितीने कमी आहे? 30 सेंटीमीटरने कमी आहे. पर्यायांमध्ये बघितल्यास पर्याय क्रमांक 1, रुंदी ही आपली लांबीपेक्षा 30 सेंटीमीटरने कमी आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. चौरसाचे 2 समान भाग केल्यास खालील आकृत्या मिळतात. आता या प्रश्नाची आपल्याला 2 उत्तरं नोंदवायची आहेत. म्हणजेच 2 प्रकारच्या आकृत्या किंवा चौरसाचे 2 समान भाग केल्यास, एक चौरस मी काढते. चौरसाचे गुणधर्म आपल्याला माहिती आहे, चारही बाजू समान लांबीच्या असतात, चारही कोण काटकोन असतात. आता या चौरसाचे 2 समान भाग केले, पण 2 समान भाग कसे करायचे यासाठी काय करायचं? आयत काढून कर्ण काढून 2 समान भाग करायचे किंवा मध्ये रेष मारून 2 समान भाग करायचे, यापैकी कोणताही क्रायटेरिया किंवा दोन्ही प्रकारे आपण 2 भाग करून बघू शकतो. जर आपण कर्णावर चौरसाचे 2 भाग केले, म्हणजे कर्ण काढून जर चौरसाचे 2 भाग केले, तर आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत. आणि मग आता प्रश्न पडतो, या 2 आकृत्या ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या दोनही आकृत्या त्रिकोणाच्या आहेत. मग आता हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? पर्यायांमध्ये आपण बघितलं तर समद्विभुज त्रिकोण, समभुज चौकोन, आयत आणि यापैकी नाही, असे आपल्याला पर्याय आहेत. तर आता या 2 त्रिकोणांचा विचार करता या 2 बाजू आपल्याला समान लांबीच्या आहेत हे दिसतंय. शिवाय मिळालेले 2 त्रिकोण आपल्याला एकरूप असतात हेही माहिती आहे. प्रश्न आहे या कर्णाचा. तर तुम्हाला त्रिकोणाचा एक गुणधर्म माहिती असेल, काटकोन त्रिकोणाचा. काटकोन त्रिकोणामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की काटकोन त्रिकोणामध्ये जी कर्ण जो असतो तो नेहमी इतर 2 बाजूंपेक्षा मोठाच असतो. कर्ण हा या 2 बाजूंबरोबर असू शकत नाही. काटकोन त्रिकोणाचा हा गुणधर्म नेहमी लक्षात ठेवायचा. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणाचा कर्णाची ही जी बाजू असते ती नेहमी इतर 2 बाजूंपेक्षा मोठी असते. म्हणजेच या चौकोनामध्ये विचार केल्यास या 2 बाजू समान आहेत आणि ही तिसरी बाजू या दोन्हींच्या बरोबर असू शकत नाही. म्हणजे या त्रिकोणाचा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. म्हणजेच हे 2 समद्विभुज त्रिकोण आपल्याला मिळणार आहेत जेव्हा आपण चौरसाचे 2 समान भाग करणार आहोत. म्हणजे हे एक उत्तर आपल्याला सध्या मिळतंय. आपल्याला 2 उत्तर नोंदवायची आहेत. एक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, ते उत्तर केव्हा मिळालं? जेव्हा आपण दिलेल्या चौरसाचे कर्णाच्या आधारे 2 समान भाग करतो. आणि जसा आपण हा कर्ण काढलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा कर्ण जरी आपण काढला
आता आपण हा कर्ण काढला होता, जरी हा कर्ण काढला तरी सुद्धा मिळणारे दोन जे त्रिकोण आहेत ते सुद्धा कोणत्या प्रकारचे असणार आहेत, समद्विभुज त्रिकोण. आता पुढे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता दिलेला चौरस आपण आणखी कोणत्या प्रकारे त्या चौरसाचे दोन भाग करू शकतो ते बघूयात. चौरसाचे कोन काटकोन आपण काढून ठेवूयात आणि बाजू समान. बरोबर. आता कर्णाच्या आधारे दोन समान भाग केल्यास दोन समद्विभुज त्रिकोण मिळतात हे आपल्याला कळालं. मग आता दोन समान भाग इतर कसे करता येतील, तर अशा प्रकारे मध्यभागी उभी आपण रेष काढली तर आपल्याला या चौरसाचे दोन समान भाग मिळतील. आणि मिळालेल्या आकृत्या, आता ही जी आकृती आहे ही आयताची आहे, बरोबर. आणि उजवी आणि डावी साइड दोन्हीही आकृत्या या आपल्याला आयताच्या मिळणार आहेत. म्हणजेच जर आपण उभे किंवा आडवे दोन भाग केले, दुसरा चौरस काढून दाखवते मी तुम्हाला. आता इथं आडवी रेष मारून जरी आपण या चौरसाचे दोन भाग केले, दोन समान भाग, आपल्याला करतानाच समान भाग हा शब्द वापरलेला आहे, अशा प्रकारे दोन समान भाग केले तर ह्या मिळणाऱ्या आकृत्या सुद्धा आकृत्या कशाच्या असणार आहेत, आयताच्या. म्हणजेच बाजू कापून जे दोन चौरसाचे दोन भाग आपण करणार आहोत ते केल्यास आपल्याला दोन आयत मिळतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 व 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एका चौरसाकृती बागेभोवती तारेच्या 7 पदरी कुंपणाकरिता 448 एकक तार लागते, तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? आता उदाहरणांमध्ये तुम्हाला सुरुवातीलाही मी सांगितलेलं आहे की क्षेत्रफळ या घटकावरील उदाहरणांमध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ आणि समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ या दोन घटकांवर प्रश्नांचं प्रमाण हे अधिक बघायला मिळते. त्यासाठी त्या संदर्भात असणारी सर्व सूत्र तुम्ही पाठ करून ठेवायची आहेत. चौरसाकृती बागेभोवती 7 पदरी कुंपण. आता कुंपण ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला आपण त्याच्या फक्त बाजू म्हणजेच परिमितीचा विचार करणार आहे. तर 7 पदरी कुंपणाकरिता 448 एकर तार लागते. म्हणजे आधी आपल्याला एक पदरी कुंपण टाकण्यासाठी किती तार लागेल त्या तारेची लांबी काढणं गरजेचं आहे. म्हणून एक पदरी कुंपणाकरिता लागणारी तार, एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार किंवा तारेची लांबी. 7 पदरी कुंपणाकरिता जर 448 एकक तार लागत असेल तर एका पदरी कुंपणासाठी लागणारी तार काढण्यासाठी आपल्याला त्याला 7 ने भाग द्यावा लागेल. 7 ने पूर्ण भाग जातोय का बघू. 7 सख 42, 7 सख 42, 43 44, दोन होतात 7 चोक 28, 64, 64/1 म्हणजेच 64 एकक एवढी तार आपल्याला लागेल एक पदरी कुंपणाकरिता. पण ते एक पदरी कुंपण म्हणजेच चौरसाचा काय असणार आहे, चौरसाची परिमिती. म्हणजेच ही एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणजेच ही काय आहे, आपल्या चौरसाची परिमिती. ही आहे चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती याचाच अर्थ चौरसाच्या 4 बाजूंची लांबी आहे 64 एकक. आता आपल्याला काढायचं काय आहे बघा, त्या बागेचे क्षेत्रफळ. बाग चौरसाकृती आहे म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ, आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला माहिती आहे बाजूचा वर्ग. म्हणजे या परिमितीवरून आपल्याला चौरसाची बाजू काढणं अपेक्षित आहे.
आणि म्हणून चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहूयात आपण. चौरसाची परिमिती म्हणजेच 4 बाजूंची बेरीज म्हणजेच 4 गुणिले बाजू या सूत्रानेही आपल्याला चौरसाची परिमिती काढता येते. आणि चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे 64. 64 बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजेच बाजूची लांबी काढण्यासाठी आपल्याला 64 ला 4 ने भाग द्यावा लागेल. हा 4 राईट हँड साइड उजव्या हाताला गुणाकारामध्ये आहे, डावीकडे तो घेतल्यावर भागाकारात जाईल. 4 ने भाग देण्यासाठी 4 1 4 4 एकाचा भाग गेला, वजाबाकी करायची, 5 6 2 उरतात, ते 2 छोट्या अक्षरात आपण लिहिल्यास संख्या तयार होते 24 आणि 4 सक 24 म्हणजेच आपल्याला भागाकार मिळाला 16. म्हणजेच दिलेल्या चौरसाची बाजू आहे 16 एकक. आणि आता या 16 वरून आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ. आणि म्हणून बागेचे क्षेत्रफळ बरोबर 16 चा वर्ग म्हणजेच 16 गुणिले 16 किंवा 16 चा वर्ग 256 आपल्याला माहिती आहे चौरस एकक. चौरस एकक किंवा एकक वर्ग या दोन्हींचाही अर्थ एकच असतो. चौरस एकक आणि एकक कंसाचा वर्ग किंवा एककचा वर्ग दोन्हींचाही अर्थ एकच आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 हे आपल्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण. दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 7 व x आहेत व क्षेत्रफळ 154 व 616 सेंटीमीटर वर्ग आहे, तर x बरोबर किती? आता इथं ज्या वर्तुळाची त्रिज्या 7 आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 154 आणि ज्या वर्तुळाची त्रिज्या x आहे त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 616. म्हणजेच इथं त्रिज्येसाठी आपण r ऐवजी x वापरूया. त्रिज्या बरोबर x आणि मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला लिहिता येईल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r वर्ग. आपण इथे x घेतलेला आहे म्हणजे इथे आपल्याला पाय x वर्ग. एवढ्या उदाहरणापुरता आपण आपल्याला त्रिज्या x म्हटलेला आहे म्हणून r ऐवजी x घेतलेला आहे. क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे किती? 616. मग 616 बरोबर पाय x वर्ग. पायची किंमत आपण 22/60 टाकून घेऊया. आपल्याला दिलेल्या उदाहरणात आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी जी किंमत योग्य असेल 3.14 किंवा 22/7 यापैकी ती किंमत आपण पायची वापरू शकतो. मग आता x वर्ग बरोबर पक्षांतर करताना हा 616 आणि 22/7 डावीकडे घेताना आपल्याला त्याचा गुणाकार व्यस्त अंश आणि छेद यांची आदला बदल करणे म्हणजेच दिलेल्या संख्येचा गुणाकार व्यस्त घेणे होय. भाग देऊन बघूयात आपण कशाने भाग जातोय. 11 ने भाग जाईल. 11 5 55 किती उरतात? 6 म्हणजेच 11 66 56 आणि इथे 11 दुने 22. पुन्हा 56 ला 2 ने भाग जातोय. 2 दुने 4 1 उरला 2 8 16 म्हणजेच 28 गुणिले 7 28 गुणिले 7. आता बघा x वर्ग बरोबर 28 गुणिले 7 आहे.
मग आता याचा वर्गमूळ आपल्याला घ्यायचा आहे. मग गुणाकार करून पुन्हा वर्गमूळ काढण्यापेक्षा आपण मूळ अवयवांची जी पद्धत नेहमी वापरतो, आता इथे 28 साठी आपल्याला वेगळं आखून अवयव काढण्याची गरज नाही. आपल्याला 28 7 चोक 28 असंही घेता येईल. म्हणजेच 7 चोक 28. आता हे 7 गुणिले 4 मी 28 साठी लिहिले. आपला पहिला गुणाकारातला 7 तसाच आहे. आता आपल्याला दोन संख्यांचे दोन गट करायचे आहेत. 7 चा एक गट आपल्याला मिळालेला आहे. आपल्याकडे संख्या उरलेली आहे फक्त 4. आता 4 मुळात वर्ग संख्या आहे, म्हणजे 4 आपल्याला लिहिता येतो 2 गुणिले 2. लक्षात येतंय का बघा? 7 गुणिले 7 आणि इथं 28. ज्या वेळेला आपल्याला वर्ग काढायचा असतो त्यावेळेला गुणाकार करून पुन्हा वर्गमूळ काढायचं असतं. सॉरी, त्यावेळेला गुणाकार करून पुन्हा वर्गमूळ काढण्यापेक्षा आहे त्या संख्या शक्य तेवढ्या मूळ अवयवांच्या स्वरूपात म्हणजेच गुणाकाराच्या स्वरूपात मांडून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या संख्यांमध्ये वर्गमूळ काढायचा असल्यास 2 चे गट करतो आपण. तीच कृती आपण घनमूळ काढण्यासाठी आपल्याला फक्त काय होईल, इथं 2 चा जो गट घेतला घनमूळ काढायचा असेल तर 7 आणि 2 चे आपण 3 चे गट करणार. अशा प्रकारे करता येतं. म्हणजेच x वर्ग बरोबर 7 गुणिले 7 आणि 2 गुणिले 2 असे गट मिळाले. म्हणजेच याचं वर्गमूळ घेण्यासाठी या गटातला एक 7 मी घेणार आणि या 2 च्या गटातील एक 2 म्हणजे मला x मिळाला 7 गुणिले 14. पर्यायात पर्याय क्रमांक 1. x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 14. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, पुन्हा चौरसाचा कर्ण आणि बाजू हाही सहसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. आता उदाहरणामध्ये बघा, चौरसाचा कर्ण दिलाय 24 सेंटीमीटर, तर क्षेत्रफळ विचारलं. पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग, म्हणजेच आपल्याला या कर्णावरून चौरसाची बाजू काढणं गरजेचं आहे. कर्णासाठी सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. बाजू गुणिले वर्गमुळात 2. कर्णाची किंमत आहे 24 आणि बाजू गुणिले वर्गमुळात 2. म्हणजेच आपल्याला बाजू काढायची असेल तर आपल्याला हा वर्गमुळात 2 गुणाकाराच्या स्वरूपात आहे, डावीकडे घेतल्यास तो भागाकारामध्ये जाईल. म्हणजेच 24 भागिले वर्गमुळात 2. आता इथं बघा, भाग जाणार नाही. पुन्हा 24 ही संख्या आपल्याला वर्गमुळात 2 च्या स्वरूपातही मांडता येत नाही. तात्पुरती ही किंमत अशीच ठेवूया आणि आपण क्षेत्रफळाचं सूत्र लिहूया. कारण आपल्याला याचा वर्ग करायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे वर्गमुळाचा वर्ग केल्यास आपलं वर्गमूळ काय होतं, कॅन्सल होतं. आणि म्हणून ही किंमत पुढे कोणतंही आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन न करता आपण तशीच ठेवणार आहोत आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढणार आहोत. आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आकडेमोड करणं हा आपला उद्देश असतो. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आता बाजू आपल्याला आहे मिळालेली 24 छेद वर्गमुळात 2. त्याचाच गुणाकार 24 छेद वर्गमुळात 2. अंशाचा अंशाशी आणि छेदाशी गुणाकार केल्यावर 24 गुणिले 24 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 ची किंमत मिळणार आहे 2. दोन्ही वर्गमुळात 2 चा वर्ग, हे कसं आलं कळत नसेल तर वर्गमुळात 2 चा वर्ग, हा वर्ग आणि हे वर्गमूळ दोन्ही एकमेकांशी कॅन्सल होतात. म्हणजेच 24 गुणिले 24 भागिले 2. 2 ने भाग जाईल, एक बे दोन्ही 4. 12 गुणिले 24 गुणाकार आपल्याला करता येईल. आता
12 चौक 48, 4, 12 दुणे 24 आणि 4 48. सॉरी 28, 24 आणि 4 28. 288. आपला पर्याय क्रमांक 4. सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ते हे होईल, डिस्कनेक्ट होतो मग सायलेंट केला. पुढील प्रश्नाकडे जाऊ. काय नाही खाली आहे ते. खर्च होता का संजयला काय ठीक. नाही. आता पुढचं उदाहरण बघूया. एका वर्तुळाकार रस्त्याची रुंदी दिलेली आहे 28 मीटर. आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ 39,424 चौरस मीटर. तर बाहेरील वर्तुळाचा व्यास विचारला. आता इथे आपल्याला आकृती काढावी लागेल. दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला दोन वर्तुळ एकात एक म्हणजेच बाहेर आकृतीच काढून दाखवते मी. हा वर्तुळाकार रस्ता आहे की ज्याची रुंदी दिलेली आहे 28 मीटर. 28 मीटर आणि आपल्याला आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं. तर आपल्याला बाहेरील वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे. हे बाहेरचं जे वर्तुळ आहे त्याचा व्यास म्हणजे आपल्याला या पूर्ण केंद्रातून जाणाऱ्या या रेषेचा बाहेरील वर्तुळाचा व्यास अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे. बाहेरील वर्तुळाचा व्यास काढण्यासाठी आधी आपल्याला आतील वर्तुळाचा व्यास मिळवणं गरजेचं आहे. त्या आतील वर्तुळाच्या व्यासामध्ये या दोन बाजूच्या रस्त्यांची रुंदी मिळवली की आपल्याला बाहेरील वर्तुळाचा व्यास मिळणार आहे. त्यासाठी आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून आपल्याला आतील वर्तुळाची त्रिज्या आणि आतील वर्तुळाच्या त्रिज्येवरून त्या वर्तुळाचा व्यास मिळवता येईल. वर्तुळाची त्रिज्या बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग. त्रिज्या आपल्याला काढायची आहे क्षेत्रफळावरून. आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 39,424 आणि क्षेत्रफळासाठी पाय 22/7 गुणिले r चा वर्ग. म्हणजे आता इथे आपल्याला यावरून r चा वर्ग आणि त्यावरून त्रिज्या काढायची आहे. मागच्या उदाहरणाप्रमाणेच r वर्ग बरोबर 39,424 गुणिले हा 22/7 पक्षांतर केल्यानंतर त्याचा गुणाकार व्यस्त 7/22. इथे पुन्हा आपल्याला भाग द्यायचा आहे. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करायचा. 11 ने भाग जातोय का आपण बघूया. 11 दुणे 22. इथे 11 चा भाग गेला. 11 त्रिक 33. 33 म्हणजे 6 उरले. 6 64 तयार होतात. 11 5 55. पुन्हा 55 म्हणजे 9 उरतात. 92. 11 8 88 आणि 88 आणि 4 92 म्हणजे शेवटी 44 म्हणजे 11 चोक 44. 11 ने आपल्याला भाग देता आलेला आहे. आता पुन्हा पुढचा भाग जाईल बघा. एक बे 1 उरला.
बे 7 14, एक उरला, बे 9 18 आणि बे दुने 4 म्हणजे 1792 गुणिले 7 गुणाकार करून. हा आता पुन्हा मागाशी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा गुणाकार करून पुन्हा वर्गमूळ काढण्यापेक्षा आपल्याला ही 1792 ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता आली तर गट करून आपल्याला वर्गमूळ काढता येईल. आता इथं आपण हे तोंडी करू शकत नाही म्हणून 1792 याचे मूळ अवयव काढून घेऊ आपण. 1792 याला कशाने भाग जातो? 2 ने भाग जाणार आहे. एकक स्थानी 2 आहेच. बे 8 16 आणि 1 17, बे 9 18, 19, बे 6 12. 2 चा भाग दिलेला आहे. आणखी परत 2 ने भाग जाईल आपल्याला. बे चोक 8, बे चोक 8 आणि 1 9 आणि 1 उरला, बे 8 16, 448. आता इथे 4 ने भाग जातो. 4 ने भाग दिला तरी चालेल. 4 1 4, 4 1 4, 4 दुने 8, 112. पुन्हा 12 शेवटच्या दोन संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 4 ने भाग जातो. 4 च्या कसोटीनुसार पुन्हा याही संख्येला 4 ने भाग जाईल. 4 दुने 8, 8 3 11, 4 8 32, 28 उरले. दिलेल्या संख्येला 2 ने किंवा 4 ने पुन्हा भाग जाईल. 4 ने दिला तर 4 7 28 आणि 7 1 7 अशा प्रकारचे मूळावर एक येईपर्यंत आपण अवयव काढतो. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 1792 ही जी संख्या आहे ही एवढ्या संख्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला 1792 मिळतात. 2 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 7. आता हे सर्व लिहित असताना आपला हा 7 आपण सोडायचा नाही. हा 7 विसरायचा नाही. आधी त्या संख्या मी लिहून घेते. 2 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 तीन वेळेला 4 आहेत आणि हा 7 हे झाले 1792 आणि हा गुणिले 7 हा पुन्हा लिहायचा. आता आपल्याला वर्गमूळ काढायचे. 2 2 चे गट करायचे आहेत. या 2 चा एक गट झाला, 4 चा एक गट झाला, 7 चा एक गट झाला. 7 चा एक गट झालेला आहे. आता हा 4 एक उरलेला आहे पण तुमच्या लक्षात येईल 4 ही मुळात वर्ग संख्या आहे म्हणजे तो 4 आपण 2 गुणिले 2 असा विचारात घेऊ शकतो. तो 4 आपण असा कसा विचारात घेणार? 2 गुणिले 2 म्हणजे तो सुद्धा 2 चा एक काय झालेला आहे? गट झालेला आहे. त्याच्या खाली मी रेष मारत नाही, दिसणार नाही ते. म्हणजेच आपल्याकडे आता 1 2 3 आणि 4 गट आहेत. म्हणजेच r वर्ग बरोबर एवढ्या संख्यांचा आपला गुणाकार आहे. म्हणजेच r त्याचं वर्गमूळ घेताना प्रत्येक गटातून एक एक संख्या आपण घेणार आहोत. या 2 च्या 2 गटातून 2 घेतला. या 4 च्या 2 गटातून एक 4 घेतला. हा 4 म्हणजेच या 2 2 चा गट आहे त्यातला एक 2 घेतला आणि 7 च्या गटातून एक 7 घेतला. एवढ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळणार आहे आतील वर्तुळाची. म्हणजेच r बरोबर 4 दुने 8 दुने 16 गुणिले 7. r बरोबर 7 सख 42 4 4 11 112 मीटर. आता आपण काय काढलेलं आहे? आतल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून त्रिज्या काढली. म्हणजे ही एवढी त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे 112. पण आपल्याला बाहेरच्या वर्तुळाचा व्यास काढायचा. त्यासाठी आधी आतील वर्तुळाचा व्यास काढणं गरजेचं आहे. म्हणून 112 या त्रिज्येवरून आपल्याला व्यास मिळेल. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. 112 गुणिले 2 म्हणजेच 224. बे दुने 4 बे 1 बे 1 बे म्हणजे 224 मीटर हा झाला आतील वर्तुळाचा व्यास. आतील वर्तुळाचा व्यास म्हणजे आतील वर्तुळाचा व्यास ही किंवा ही दोन्ही व्यासच आहेत. आणि आता आपल्याला बाहेरच्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. म्हणजेच हे जे दोन रस्त्याची रुंदी आपल्याकडे आहे जी आहे 28 मीटर दिलेली. ती दोन्ही बाजूची रस्त्याची रुंदी आपण जर आतल्या वर्तुळाच्या व्यासात मिळवली तर आपल्याला
बाहेरच्या वर्तुळाचा व्यास मिळेल. म्हणजेच 28 गुणिले 2 रस्त्याची रुंदी आपल्याला या 224 मध्ये मिळवायची आहे. म्हणजेच बाहेरील वर्तुळाचा व्यास बरोबर बाहेरील वर्तुळाचा व्यास बरोबर आतील वर्तुळाचा व्यास अधिक आतील दोन गुणिले रस्त्याची रुंदी. रस्त्याची रुंदी म्हणजेच आतील वर्तुळाचा व्यास आहे 224 अधिक 2 गुणिले आपल्याला रस्त्याची रुंदी दिलेली आहे 28. 224 अधिक 8 दुणे 16 28 दुणे 56 2 दुणे 4 आणि 5 आणि या दोन्हींची बेरीज 6 आणि 4 10 हातचा येईल 1 6 आणि 2 8 280 मीटर. 280 मीटर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या उदाहरणाचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता एक रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला आकृती दिलेली आहे आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता इथे बघा किमती ऐवजी आपल्याला बी हे अक्षर वापरलेलं आहे. दिलेली आकृती जी आहे दिसताना आयताची दिसत आहे आकृती, परंतु बीई या रेषेमुळे आकृतीचे जे दोन भाग झालेले आहेत त्या आकृतीच्या दोन भागांचे निरीक्षण केल्यास एएफ हा भाग बी एकक एवढं त्याची लांबी आहे. पुन्हा एबी हे सुद्धा बी एकक आहे. एफई सुद्धा बी एकक आहे. आता प्रश्न आहे बीई या अंतराचा, तर एसी आणि सीडी दोन्ही बी आहेत म्हणजे हा बीई सुद्धा आपला बी एकक एवढाच असणार आहे. म्हणजेच थोडक्यात ए बी ई एफ हा एक चौरस आपल्याला मिळतोय किंवा समभुज चौकोन म्हणूया आपण त्याला, ज्याच्या सर्व बाजूंची लांबी बी एकक एवढी असणार आहे. आणि बी सी डी ई हा सुद्धा बी एकक एवढी आपल्या त्या चौकोनाच्या लांबी सर्व बाजूंची लांबी असणार आहे. आता याचे आपण बघितलं तर चार त्रिकोणांमध्ये विभाजन झालेलं आहे आणि हे चारही त्रिकोण समान क्षेत्रफळाचे असणार आहेत. हे चारही त्रिकोण समान असणार आहेत. मग आपण पहिल्या चौकोनाचा विचार केल्यास पहिल्या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे b चा वर्ग आणि त्यातील दोन त्रिकोण हे रेखांकित केलेले आहेत. म्हणजेच चार त्रिकोणांपैकी दोन त्रिकोणांचा विचार केला म्हणजेच त्या चौकोनाच्या निम्म्या क्षेत्रफळाचा आपण विचार केला. असा विचार केल्यास पहिल्या या निम्म्या आकृतीचं क्षेत्रफळ मिळते आपल्याला b वर्ग छेद 2. म्हणजेच b वर्ग हे पूर्ण क्षेत्रफळ आणि त्याच्या निम्म म्हणून छेद 2. आणि पुन्हा पुढच्या या निम्म्या आकृतीसाठी पुन्हा तेच आहे. दिलेल्या चौकोनाचे जे चार त्रिकोणांमध्ये विभाजन झाले ते चारही त्रिकोण समान लांबी समान क्षेत्रफळाचे आहेत आणि त्यापैकी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा विचार केलाय. म्हणजेच इथे सुद्धा पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ b वर्ग घेतलं तर या निम्म्या भागाचं क्षेत्रफळ b वर्ग छेद 2 येणार आहे. आणि या दोन्हींची बेरीज केल्यास आपल्याला छेद समान आहेत. दोन छेद आपण तसाच लिहू शकतो.
हा बी वर्ग अधिक बी वर्ग 2b चा वर्ग 2 कॅन्सल होतात आणि आपल्याला शेवटी उरतो बी वर्ग आणि म्हणून आपल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ असणार आहे हा बी चा वर्ग. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला इथं सोडवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात आपण. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? अतिशय सोपं उदाहरण आहे. आपल्याला फक्त क्षेत्रफळावरून वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर चा वर्ग. 1386 आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. पाय 22/7 त्रिज्या काढायची आहे. मागच्या उदाहरणाप्रमाणे 22/7 चं पक्षांतर आर वर्ग बरोबर हा 1386 तसाच 22/7 व्यस्त 7/22 गुणाकार व्यस्त भाग जातोय का? 11 ने भाग देऊन बघूयात. 11 दुने 22 11 एक 11 2 उरले 11 दुने 22 6 उरले 11 सक 66 पुन्हा 2 चा भाग जाईल बे एक बे बेसक 12 बेत्रिक 6 63 गुणिले 7 त्रिज्या काढायची आहे. आपण आधीची उदाहरणं सोडवली त्याचप्रमाणे 63 गुणिले 7 पुन्हा 63 आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं असेल तर 7 9 63 गुणिले 7 9 ही वर्ग संख्या आहे. मगाशी प्रमाणे 7 गुणिले 7 9 लिहिणार आपण 3 गुणिले 3 2 2 चे गट केले r वर्ग बरोबर 7 गुणिले 7 चा एक गट आणि 3 गुणिले 3 चा एक गट म्हणून r मिळाला 7 गुणिले 3 7 त्रिक 21 म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळाली 21. आपला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलंय आपल्याला आणि चौरसाची बाजू आणि वर्तुळाचा व्यास दोन्हींचीही किंमत इथे आपल्याला 42 दिलेली आहे. बघा ही चौरसाची बाजू आणि तोच आपल्या वर्तुळाचा व्यासही असणार आहे. दोन्ही 42 आहे म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ सॉरी आधी चौरसाचे क्षेत्रफळ आपण काढून घेऊया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 42 चा वर्ग म्हणजेच 42 गुणिले 42 गुणाकार इकडे करून घेऊ आपण 42 गुणिले 42 दुने 4 4 दुने 8 0 4 दुने 8 आणि 4 चौक 16 4 अशी 4 8 आणि 8 16 6 आणि 1 7 1764 1764 आणि आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचे. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग पाय आहे 22/7 आर. आता 42 व्यास आहे म्हटल्यानंतर 42 चे निम्मे म्हणजेच 21 21 दुने 42 21 आपल्याला मिळाली त्रिज्या आर चा वर्ग सॉरी ठीक आहे.
आपल्या आता चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला परत काढावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला बाजूचा वर्ग म्हणजे 42 चा वर्ग 42 गुणिले 42 गुणाकार परत एकदा करावा लागेल आपल्याला. आता 4 गुणे 8 0 4 गुणे 8 4 चौक 16 4 4 8 16 1764 आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढत होतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग मगाशी सांगितल्याप्रमाणे पाय 22/7 r 42 च्या निम्मे आपली त्रिज्या आहे 21 21 गुणिले 21 7 त्रिक 21 22 त्रिक 66 गुणिले 21 हे आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. 66 गुणिले 21 करून घेऊ. हा गुणाकार आपण 6 1 6 6 1 6 0 6 दुने 12 चला 1 6 दुने 12 आणि 13 6 6 6 2 8 1386 म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 1386. आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजेच चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ आहे 1764 वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 1386 वजाबाकी 1764 वजा 1386 2 8 6 14 चला 1 पुन्हा 9 7 16 7 पुन्हा हातचाला 1 7 4 गेले 3 0 378 वजाबाकी आली आहे 378 चौरस एकक. पर्याय क्रमांक 2 378 चौरस एकक म्हणजेच पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे मागील 3 दिवस आपण परिमिती व क्षेत्रफळ या घटकावरील काही परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांचा तसेच जे विचारले जाऊ शकतात अशाही काही उदाहरणांचा सराव केलेला आहे. तर याच प्रकारे सराव तुम्ही घरीही वेगवेगळ्या उदाहरणांचा करावा आणि तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गेल्या 3 दिवसापासून आदरणीय मनीषा घावटे मॅडम यांनी आपणास परिमिती व क्षेत्रफळ या दोन्ही घटकाच्या संदर्भाने शिष्यवृत्ती परीक्षेत किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांचं सखोल असं मार्गदर्शन विविध प्रकारच्या क्लुप्त्या सूत्रे वापरून तो प्रश्न अतिशय कमी वेळात जलद गतीने कसा सोडवता येईल याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन गेल्या 3 दिवसापासून आपणास केलेलं आहे. पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने मी मॅडमचे हार्दिक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना सूचना की उद्या नवीन घटकासह म्हणजेच इंग्रजी विषयाच्या सराव चाचणीला आपण सुरुवात करतोय. तर उद्या पुन्हा भेटूया इंग्रजीच्या तासिकेला. सर्वांना शुभरात्री.